नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही सेशनमध्ये आपण पॅराजंबल त्यासोबत प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्ह हे सेशन आपण बघितले. त्यात आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस केले. आता या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे आपला टेन्स. ह्याच्यामध्ये बरेच जणांना डिफिकल्टीज येतात जे सॉल्व करताना किंवा टेन्सची अंडरस्टँडिंग कमी असते. आपण शाळेत शिकताना या गोष्टी शिकत आलो, पण तिथं आपल्याला स्ट्रक्चर सांगितलं, त्याचं अप्लिकेशन नाही सांगितलं. म्हणजे आपल्याला सांगता येत होतं की सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक स्ट्रक्चर लिहा आणि त्याच्यावरचं एक एक्झाम्पल लिहा. मग आपण तसं लिहित गेलो, मग तसे क्वेश्चन आपल्याला दिसत गेले आणि आपण डेफिनेशन लिहून पूर्ण मार्क घेत गेलो. पण जेव्हा आपण बँकिंगला आलो तर त्याचा आपलं अप्लिकेशन विचारण्यात आलं. तर याचा उपयोग कुठं? याचा उपयोग बरेच जागी होतो, जसं सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, क्लोज टेस्ट आहे, इवन वर्ड स्वॅप ॲग्रीमेंट. सध्याचे जे सेंटेन्स मिसिंग लाईन्स येतात सध्या न्यू पॅटर्नमध्ये मेन्समध्ये क्वेश्चन येतात, तर हे बेसिक फाउंडेशनला धरून येतात. म्हणजे टेन्सलाच पकडून बऱ्यापैकी आपला पोर्शन कव्हर होतो. तुम्हाला जर इंग्लिश जर बऱ्यापैकी परफेक्ट करायचे असेल तर त्यात महत्त्वाचा पोर्शन आहे प्रिपोजिशन आणि टेन्स. हे दोन चॅप्टर जर तुमचे पूर्ण झाले आणि त्यासोबत पार्ट ऑफ स्पीच झाला तर तुमचं 70 ते 80% ग्रामर कव्हर झालं. याच्या व्यतिरिक्त जास्त काय करायची गरज नाही. जर एखाद्या वेळेस आपला होकॅबचा किंवा अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येत असेल तर या ट्रिकचा म्हणजे टेन्सच्या एरर जसे आपण इन ॲप्लिकेशन आणतो तर त्या ट्रिकचा यूज करून बरेचसे एरर्स किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तर आजच्या सेशनमध्ये आपण टेन्स बेस्ड एरर्स आणि त्यावर असलेले सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट बघू. सध्याला बेसिक लेवल बघू आणि त्यासोबत नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये याच्या रिलेटेड असलेले हाय एरर आपण सॉल्व्ह करून घेऊ. पण याचा जर बेसिक व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे टेन्स म्हणजे काय नेमका आणि त्याच्या स्ट्रक्चर सहित एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये खाली सांगा. तर चला मग आजचं सेशन सुरू करूया. आजचं सेशन आहे बघा, एरर अँड सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट बेस्ड ऑन टेन्स. बा काय क्वेश्चन डायरेक्टली घेऊ. डायरेक्टली क्वेश्चन घेता मी त्याचं बेसिक सुद्धा थोड्या प्रमाणात कव्हर करतो, जिथं बऱ्यापैकी लोकांना कळत सुद्धा, कारण त्यांचं फाउंडेशन जे आहे ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. तर डायरेक्टली क्वेश्चनवर या. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतं की सुषमा अराइव्ड हिअर, डिड ऑल द प्रिपरेशन अँड शी हॅज कॉल्ड ऑन वन ऑफ हर इंटिमेट. आता इथं लक्ष द्या, टेन्स सोडवताना, टेन्सची एरर सोडवताना किंवा कोणतीही एरर सोडवताना 1 बाय 1 सेंटेन्स बघायचं. आता काय सांगितलं की सुषमा अराइव्ड हिअर, इथं अराइव्ड आला, याचा अर्थ हा जो सेंटेन्स आहे तो कोणत्या टेन्समध्ये आहे. लगेच आपलं लक्षात आलं पाहिजे की ईडी फॉर्म लागला म्हणजे तो सिंपल पास्ट मध्ये आला, राईट. मग इथं अराइव्ड आहे आणि इथं डीड आहे म्हणजे हा सुद्धा पास्ट फॉर्म आहे. पण अँड शी हॅज कॉल्ड, आता हा सगळा पास्ट मध्ये असताना इथं हॅज कसं काय येऊ शकतो. इथं हॅज येणार नाही तर इथं यायला पाहिजे हॅड, तरच त्या सेंटेन्सचा क्रायटेरिया कंप्लीट होतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय की एखादं सेंटेन्स जर पूर्ण पास्ट टेन्स मध्ये असेल तर ते पूर्ण पास्ट सेंटेन्स मध्ये असतो. म्हणजे काय इथं मेजॉरिटी कोणाकोणाची आहे, पास्टची. इथं पास्टची, तर हा सुद्धा ऑब्विसली कशात यायला पाहिजे, पास्ट मध्ये. म्हणून ह्याच्या जागी इथं काय यायला पाहिजे, हॅड, राईट. लक्षात आलं. आता या गोष्टी कम्प्लिटली इथं फोकस करा की सेंटेन्स सोडवताना एक लाईन मध्ये मेजॉरिटी कोणाची, पास्ट टेन्सची. तर पूर्ण सेंटेन्स सुद्धा कशात असायला पाहिजे, पास्ट मध्ये. सोपे क्वेश्चन सुरुवातीला घेऊ. बघा काय सांगतं की न्यूज पेपर्स टोल्ड अस अबाउट द इव्हेंट्स दॅट हॅपन ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता मी सांगितलं होतं की मेजॉरिटी बघा. आता मी सांगितलं टोल्ड कोणता टेन्स आहे, पास्ट. पण इथं हा रूल लागेल का, नाही. याचं रिझन का, कारण न्यूजपेपर आपला डेली रिपोर्ट करतात आणि ज्या डेली गोष्टी असतात, जसं मी म्हणालो की ही गोज टू स्कूल एव्हरी डे, डेली, हॅबिच्युअली, जे गोष्टी आपण हॅबिच्युअली परफॉर्म करतो, रोज डेली ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो, त्या गोष्टी आपल्याला कशा ठेवाव्या लागतात, कोणत्या टेन्समध्ये, तर त्या गोष्टी ठेवाव्या लागतात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणजे मी रोज क्लासला येतो, राईट. हे सेंटेन्स डेली आहे तर हे सेंटेन्स कशात येईल, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. एव्हरी डे ही गो टू वर्क, म्हणजे तो प्रत्येक दिवशी कामाला जातो, तर प्रत्येक दिवसाची त्याची सवय असल्यामुळं ते कशात ठेवावं लागेल, आपला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. तर इथं हाच क्वेश्चन सांगण्यात येते
की न्यूजपेपर आपला रोज सांगतात ते इथं टोल्डच्या ऐवजी असायला पाहिजे टेल अस अबाउट द इव्हेंट्स दॅट हॅपन ऑल ओव्हर द वर्ल्ड, म्हणजे आपला आन्सर आहे ये. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन काय सांगतं की आय वॉन्ट टू पिकअप द बॉक्स ऑफ एग्स जेंटली अँड केप्ट इन द कॉर्नर केअरफुली. आता इथे लक्ष द्या व्यवस्थित की आय वॉन्ट कोणता टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स. पिक कोणता टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स, राईट. मग अँड न जोडल्यानंतर आपण काल एका व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट आपण डिस्कस केला होता की पॅरलल कन्स्ट्रक्शन नावाचा. पॅरलल कन्स्ट्रक्शन म्हणजे काय की अँड न जोडलेला जो वर्ब आहे, इथं बघा पिक केला आणि वॉन्ट केला, या पिक सोबत अँड न जोडला. या वॉन्ट मुळे आपल्याला कळालं की हा सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं इथं पिक सोबत इथं केप्ट नाही येणार, तर इथं काय येणार, कीप इन द कॉर्नर केअरफुली. म्हणून आपला आन्सर काय आहे, याचा आन्सर आहे सी चेन्नई. इथं लक्षात येत आहे. पण जेव्हा एरर सोडवताना मी सांगतोय याच्या आधी तुम्ही व्हिडिओला पॉज करायचंय, आधी तुम्ही सोडवायचंय, त्यानंतर मी जे एक्सप्लेनेशन सांगतो ते बघायचंय. मग चला पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बघा काय सांगतात क्वेश्चन की अ मिसोजेनिस्ट इज अ पर्सन हु इज हेटिंग वुमन बट अ फिलोजेनिस्ट इज अ पर्सन हु लव्स वुमन. आता फिलोजेनिस्ट हा आपला सब्जेक्ट झाला, पण इथं सांगितलं की हु लव्स वुमन म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. पण इथं सांगितले मिसोजेनिस्ट इज अ पर्सन हु इज हेटिंग वुमन. करत आहे असं म्हणू शकत नाही, करतो असं म्हणावं लागेल, राईट. इथं हा सेंटेन्सचा क्रायटेरिया बरोबर, म्हणून इथं हु इज हेटिंग नाही, तर इथं असायला पाहिजे हु हेट्स वुमन, म्हणजे इज पण कटायला पाहिजे, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे, राईट. मग इथं बघा पाचवा सेंटेन्स बघा, इट इज appearing to me that you are plotting against your friends and their parents. appearing म्हणू शकत नाही आपण, ही appears किंवा ही appeared असं म्हणत. मी देत आहे, मी त्याच्यासाठी अप्लिकेबल आहे असं म्हणावं लागेल, म्हणून इथं appearing असणार नाही, तर इथं असणार appears. इट appears म्हणजे आपली एरर जी आहे ती कशात आहे, ए सेंटेन्स मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगतं की अँगर्ड ओव्हर द डिले in giving compensation, factory workers shouted slogan against the president when he reaches the office. आता सेंटेन्स मध्ये पहिल्यांदा सुरू रूल कोणता बघायचा, तर मेजॉरिटीचा. मेजॉरिटी म्हणजे काय की कोणत्या सेंटेन्सची कोणत्या टेन्सची इथं मेजॉरिटी येत आहे. आता बघा अँगर्ड आला म्हणजे पास्ट टेन्स आला, शाउटेड आला म्हणजे कोणता टेन्स आला, परत पास्ट टेन्स, म्हणजे दोन जागी पास्ट टेन्स आहे. याचा अर्थ इथं मेजॉरिटी कोणाची आहे, पास्ट टेन्सची. म्हणून हे सुद्धा आपल्याला इथं सांगितले की वेन ही रिचेस कोणता टेन्स झाला, प्रेझेंट टेन्स. चालेल का, नाही, कारण मेजॉरिटी कशाची, पास्ट टेन्सची. म्हणून रिचेसच्या जागी आपल्याला घ्यायला लागेल रिच्ड द ऑफिस, म्हणजे आपलं जे एरर आहे ती कशात आहे, सी चेन्नईमध्ये. हे कळत असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की मेजॉरिटीचा रूल खूप महत्वाचा. ज्या टेन्स एखाद्या सेंटेन्समध्ये ज्या टेन्सची मेजॉरिटी खूप जास्त आहे तेच टेन्स आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. मग पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बा समजून घ्या पुढचा सेंटेन्स काय सांगतो की ही केम ऑन द बायसिकल. केम आल्या लक्षात आलं पाहिजे की इथं कुठेतरी पास्ट आहे, सिंपल पास्ट आहे, राईट. मग ही केम ऑन द बायसिकल इन ऑर्डर दॅट ही मे रीच देअर इन टाइम. आता हा पास्ट टेन्स झाला, तर हा पास्ट टेन्स असेल तर पूर्ण सेंटेन्स कशात असायला पाहिजे, पास्ट टेन्स मध्ये. म्हणून मेच्या जागी आपल्याला घ्यावं लागेल याचा पास्ट, तर याचा पास्ट काय, माइट, राईट. म्हणजे या सेंटेन्स मध्ये आपलं ए हा सेंटेन्स बरोबर आहे, बी सुद्धा बरोबर आहे, तर एरर कशात आहे, सी चेन्नईमध्ये, राईट. लक्षात येत आहे. एकदा आधी सॉल्व्ह करायचं तुम्हाला. त्यानंतर नवा क्वेश्चन बघा काय सांगतात, तेच रूल डबल प्रत्येक सेंटेन्स मध्ये अप्लाय होतात. बघा काय सांगते की डायरेक्टर आस्ट कोणता टेन्स आहे, पास्ट. मग हा पास्ट आहे, वाय आय हॅव नॉट टेकन हिज परमिशन बिफोर अप्लाइंग फॉर द जॉब. आस्ट विचारलं. आता विचारलं म्हणजे काल विचारलं होतं, पास्टच्या आधीचा पास्ट. समजा पास्ट परफेक्ट, पास्टच्या आधीचा पास्ट म्हणजे कोणता टेन्स, पास्ट परफेक्ट. आता याचं उदाहरण आपण समजून घेऊ व्यवस्थित. याच्यात भरपूर जणांना प्रॉब्लेम येतात की एक्झॅक्टली पास्ट परफेक्ट म्हणजे काय. समजा याचं एक उदाहरण दिलं की आय वॉच द मूवी
yesterday. काल मी मूवी बघितला त्याच्या अगोदर, बिफोर दॅट आय हॅड कम्प्लिटेड माय डिनर. म्हणजे काल मी सांगत होतो की काल मूवी बघितला आणि त्याच्या अगोदरची एखादी क्रिया सांगायची असेल तर ती घ्यायची पास्ट मध्ये. इथं तेच उदाहरण आहे की डायरेक्टर आस्क्ड, त्याने विचारलं की वाय आय हॅव नॉट. इथं हॅव येणार नाही तर इथे याला पाहिजे हॅड नॉट टेकन हिज परमिशन बिफोर अप्लाइंग फॉर द जॉब. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे. राईट. मग बघा पुढचा क्वेश्चन. आता तेच बघा, मेजॉरिटीचा रूल. आय रिच्ड द हाऊस एक्झॉस्टेड. परत एकदा पास्ट टेन्स एक्झॉस्टेड अँड वॉज. तर पॅरलली आपल्याला बॅलन्स करायचं आहे, पॅरल कन्स्ट्रक्शन आलं पाहिजे. इथं पास्ट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे, इथं सुद्धा पास्ट टेन्स आहे. वेन आय लर्न दॅट माय फादर हॅज. हॅज चालेल का? मेजॉरिटी कोणाची? पास्टची. तर हॅज चालणार नाही, तर इथं असायला पाहिजे हॅड जस्ट लेफ्ट. एकदम इझी क्वेश्चन आता टेन्सवरचे. याच्यावरचे डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा आपण हळूहळू घेऊ. सध्याला ह्या बेसिक शीट आपण कव्हर करू, त्यानंतर याच्यावरचे जे ॲप्लिकेशन बेस आहे त्या क्वेश्चनला आपण कव्हर करू. बघा पुढचं सेंटेन्स काय सांगतंय याला आधी तुम्ही सॉल्व करा, त्यानंतर याचं एक्सप्लेनेशन बघा. बघा की फुलिशली मधु थ्रीव. थ्रीव कोणता टेन्स आहे? पास्ट. थ्रोचा पास्ट फॉर्म थ्रीव. त्यानंतर सम वॉटर ऑन द इलेक्ट्रिक हीटर वेन इट कॅचेस. कॅचेस चालेल का हो? आता बरेच जणांना कन्फ्यूज होत असेल की थ्रीव इथं आहे, मग याला का चेंज करत नाही, याला का चेंज करत नाही? कारण इथं सुद्धा आपला कोणता टेन्स आहे? पास्ट. गॉट हा कोणता टेन्स झाला? पास्ट. म्हणून मेजॉरिटी कोणाचे? तर पास्ट टेन्सची. म्हणून याला सुद्धा मला पास्ट मध्ये घ्यावं लागेल, याला करावं लागेल मला कॉट. तेव्हाच हा सेंटेन्स एकदम परफेक्ट. लक्षात आलं? त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. द गर्ल sang a few songs. Sang past tense few songs to entertain the guest, but the guests were not pleased. आता sang आहे आणि इथं not pleased आहे, म्हणजे इथं सुद्धा past tense, इथं सुद्धा past tense. मेजॉरिटी आणि त्याचं पॅरलल कन्स्ट्रक्शन आहे दोन्ही बरोबर असल्यामुळं या सेंटेन्स मध्ये कुठंच एरर नाही, म्हणजे आपला आन्सर आहे नो एरर. राईट. मग पुढचा क्वेश्चन बघा 12 नंबर. वेन गायत्री सेड. सेड इथं लक्षात घेत चला, सेंटेन्सची सुरुवात झाल्या आपलं लक्षात आलं पाहिजे की सेड म्हणल्यानंतर कोणता टेन्स? पास्ट टेन्स. शी इज कमिंग टू सी मी द नेक्स्ट डे. आय वंडर्ड व्हॉट प्रॉब्लेम शी वुड ब्रिंग. म्हणजे इथं काल सांगायचंय, काल ती म्हणाली होती की ती येत होती असं म्हणायचंय, आणि ती सोबत काय घेऊन येणार होती. जेव्हा आपण असं म्हणतो म्हणजे पास्ट मध्ये सांगतो, एखादी गोष्ट पास्ट मध्ये जेव्हा सांगतो तेव्हा आपण असं म्हणतो की तो येणार होता आणि काय घेऊन येणार होता, अशा पद्धतीने आपण म्हणतो. म्हणून इथं सेड आला तर इथं इज येणार नाही, तर इथं असायला पाहिजे वॉज कमिंग टू सी मी द नेक्स्ट डे. आय वंडर्ड व्हॉट प्रॉब्लेम शी वुड ब्रिंग. म्हणजे आपला आन्सर आहे याच्यातलं बी बॉम्बे. सॉरी इथं बी सी डबल झालंय, तर इथं मी एकदा बी बॉम्बे करून घेतो, म्हणजे आपला आन्सर बी बॉम्बे. राईट. आता या बेसिक गोष्टी लक्षात येत असतील तुम्हाला. त्या सुरूला आहे पहिल्यांदा सुरू लक्षात ठेवायचं मेजॉरिटी कोणाची आणि त्याला पॅरलल कन्स्ट्रक्शन करायचं. थोडंसं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे टेन्सचं, मग नंतर ह्या एरर आपल्याला कळत येतील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतं की ही डिडंट. डिडंट कोणता टेन्स आला? पास्ट. से दॅट ही विल. हा पास्ट असल्यामुळं इथं विल चालू शकत नाही. फ्युचर प्रेझेंट फ्युचर टेन्स चालणार नाही, तर याचा पास्ट घ्यावा लागेल. मग मला सांगा विलचा पास्ट टेन्स काय? तर विलचा पास्ट टेन्स असतो वुड. म्हणून इथं काय असायला पाहिजे? वुड ब्रिंग द बुक्स टुमारो. म्हणून आपला आन्सर आहे बी बॉम्बे. इथं सुद्धा डिड असल्यामुळं इथं डिडंट हे दोघं पास्ट असल्यामुळे याला सुद्धा मला काय करावं लागेल? पास्ट टेन्स. त्यानंतर वाय दे डिडंट टर्न अप ॲट द वर्कशॉप. आता या क्वेश्चनला टेन्सच्या स्वरूपात न जाता एक स्ट्रक्चर बघूया. मला सांगा, समजा मी जरा एखाद्याला क्वेश्चन असा विचारला की व्हॉट इज युअर नेम, आणि हा क्वेश्चन मार्क झाला, म्हणजे हा इंटरगेटिव्ह सेंटेन्स झाला. मग मी याला असं दुसरा सेंटेन्स मध्ये म्हणालो की आय नो व्हॉट युअर नेम इज. बघा या सेंटेन्सला एकदा व्यवस्थित बघून घ्या.
काय या सेंटेन्समध्ये, या दोन सेंटेन्समध्ये आपल्याला काय डिफरन्स वाटतो. हा इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हा साधा सरळ सेंटेन्स आहे. की काय सांगतं की याचा डिफरन्स काय बघा. या सेंटेन्सची सुरुवात WH ने होत आहे आणि जेव्हा जेव्हा एखादं इंटरगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं तेव्हा तेव्हा WH नंतर आपल्याला पाहिजे हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर जो असतो तो असतो आपला सब्जेक्ट. राईट. आणि याचा डिफरन्स काय, तर याच्यानंतर WH नंतर येतो आपला सब्जेक्ट आणि त्यानंतर येतो आपला हेल्पिंग वर्ब. म्हणजे या दोघांचा डिफरन्स नेमका काय की जेव्हा इंटरगेटिव्ह सेंटेन्स असतं तेव्हा WH नंतर असायला पाहिजे हेल्पिंग वर्ब आणि जेव्हा असर्टिव्ह सेंटेन्स असतं तेव्हा WH नंतर असायला पाहिजे सब्जेक्ट आणि नंतर हेल्पिंग वर्ब. या दोघांचा डिफरन्स तुम्हाला कळाला. मग याच्यावरच बेस हा क्वेश्चन आहे की वाय दे डिडंट टर्न अप ॲट द वर्कशॉप. इथं असायला काय पाहिजे की हा जो सब्जेक्ट आहे हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा सब्जेक्ट झाला तर अगोदर हेल्पिंग वर्ब आणि नंतर काय असायला पाहिजे सब्जेक्ट. म्हणजे हे असं म्हणायला पाहिजे की वाय डिडंट दे टर्न अप ॲट द वर्कशॉप. राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे. आय होप तुम्हाला लक्षात येत आहे. त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन बघा. शी इज प्रिपेरिंग फॉर दिस एक्झामिनेशन सिन्स 2004. आता सिन्स म्हणजे तेव्हापासून 2004 पासून एखादी गोष्ट पास्ट मध्ये चालू झाली, बऱ्याच दिवसा आधी अगोदर चालू झाली आणि ती चालू आजपर्यंत आहे म्हणजे ती रनिंग आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे. अशी एखादी गोष्ट पास्ट मध्ये चालू झाली आणि आतापर्यंत सुद्धा चालू आहे. हे जे टेन्स असतं या सेंटेन्सला कोणत्या टेन्स मध्ये फ्रेम करायचं तर त्यासाठी आपल्याला टेन्स लागेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. समजा मी जर तुम्हाला असं म्हणालो, याला अजून इन डिटेल मध्ये आपण समजून घेऊ की मी म्हणालो की मी 2017 पासून बँकिंग करत आहे, तर ही 17 कोणता टेन्स झाला पास्ट. पास्ट पासून आता सुद्धा मी प्रिपरेशन करत आहे म्हणजे पास्ट मध्ये चालू झालेली क्रिया अजून सुद्धा चालू आहे. त्या सेंटेन्सला आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. मग या सेंटेन्सला फ्रेम कसं करायचं तर आय हॅव बीन प्रिपेरिंग फॉर द बँकिंग एक्झाम सिन्स 2017. म्हणजे जी गोष्ट पास्ट मध्ये चालू झाली आणि अजून सुद्धा चालू असलेल्या गोष्टीला आपण कशात ठेवतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. मग इथं तेच लक्षात येतं की 2004 पासून ती प्रिपरेशन करत आहे म्हणजे 4 ला चालू झाली, पास्ट मध्ये चालू झाली आणि अजून सुद्धा प्रिपरेशन चालूच आहे. म्हणून इथं शी इज प्रिपेरिंग नाही तर इथं आपल्याला म्हणावं लागेल शी हॅज बीन प्रिपेरिंग. म्हणजे आपला आन्सर आहे ए औरंगाबाद. लक्षात येतंय. राईट. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतं की ही इज वर्किंग इन अ बँक इन पटना फॉर द पास्ट सेव्हरल मंथ्स. मागच्या काही महिन्यापासून ती काम करत आहे. मागच्या काही महिन्यापासून. परत एकदा मागचीच कन्सेप्ट की मागच्या काही बाकी पास्ट मध्ये क्रिया चालू झाली आणि ती अजून सुद्धा आहे. इथं सांगितलंय की मागच्या काही महिन्यापासून काम करत आहे म्हणजे मला इथं काय म्हणावं लागेल की शी इज वर्किंग असं नाही तर इथं म्हणावं लागेल मला शी हॅज बीन वर्किंग. राईट. ही कन्सेप्ट कळाली. शी हॅज बीन वर्किंग इन अ बँक इन पटना फॉर द पास्ट सेव्हरल मंथ्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. वन्स अपॉन अ टाइम कोण्या एकेकाळी. कोण्या एकेकाळी म्हणल्या आपल्याला लक्षात येते लहानपणापासून शिकत आलोय की कोण्या एका काळी एक राजा राहत होता. म्हणजे कोणता टेन्स सिंपल पास्ट. मग बघा की वन्स अपॉन अ टाइम इथं बरोबर सांगितले लिव्ड म्हणजे पास्ट टेन्स. विच स्टे चालेल का इथं स्टे चालणार नाही कारण इथं कोणता टेन्स आहे पास्ट आणि इथं सेंटेन्सच्या सुरुवातीला सांगितले की कोण्या एकेकाळी एक विच स्टे म्हणजे भटकणे. इथं काय आला पाहिजे मग स्टेड इनटू अ सिटी इन सर्च ऑफ फूड. म्हणजे आपलं एक्झॅक्टली आन्सर असायला पाहिजे सी चेन्नई. आता लक्षात येत आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कव्हर करायच्या. थोडंसं टेन्स हे व्हिडिओ बघण्याआधी एकदा मी रिक्वेस्ट करतो की टेन्स थोडंसं बेसिक रिवाइज करून घ्या, त्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. जर
ते जर समजत नसेल तर खाली एकदा कमेंटमध्ये मला सांगा, त्याच्यावरचा मी बेसिकचा व्हिडिओ लगेच घेऊन येतो. म्हणजे इन डिटेल आपण बेसिक छोट्या छोट्या एक्झाम्पलपासून मोठे मोठे एक्झाम्पल कसे फॉर्म करायचे हे मी इथं समजावून सांगतो. बघा, आतापर्यंत कळालं असेल की ज्यांना माहीत आहे, बेसिक माहीत आहे, त्यांना तर बऱ्यापैकी नॉलेज असतं, ते सहज सॉल्व करून घेऊ शकतात. बघा, हा क्वेश्चन काय सांगतं की आय वुड जेवढे मोड हेल्पिंग वर्ब असतात, कोणकोणते मोड हेल्पिंग वर्ब असतात, जसं शाल आहे, विल आहे, मे आहे, माइट आहे, मस्ट आहे, कॅन आहे, कुड आहे. जेवढे जेवढे मॉडर्न हेल्पिंग वर्ब असतात त्यांच्यासोबत कधीही लक्षात ठेवा वर्बचा पहिला फॉर्म असतो. ह्या बरेच सेंटेन्स, बरेच एरर याच्यावर डिपेंड असतात आणि याच्यावर आलेले सुद्धा आहेत, क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये आलेले सुद्धा आहेत. कोणते कोणते असतात बघा, शाल, विल, मे, माइट, मस्ट, कॅन, कुड, आउट टू, यूज टू हे तर असतात. मग यांच्यासोबत वुड आला, वुड सोबत अडवाइस हा पहिला फॉर्म आहे, म्हणजे बरोबर आहे. कोणताही टेन्स असो, कोणताही सिंपल फ्युचर असो, सिंपल पास्ट असो, प्रेझेंट परफेक्ट असो किंवा सिंपल प्रेझेंट असो, कोणताही टेन्स असो, मॉडर्न हेल्पिंग वर्ब सोबत वर्बचा कितवा फॉर्म, पहिला फॉर्म. याची एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर हे जर कळत नसेल तर एकदा नोट डाऊन करा. तसं माझं अक्षर खूप सुंदर आहे त्याच्यामुळे म्हणतोय, राईट. मग बघा की आय वुड ॲडवाइस यू टू 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 सोबत परत वर्बचा पहिला फॉर्म, टू इन्व्हेस्ट इन आवर कंपनी ऑल्दो लास्ट इयर, मागच्या वर्षी. परत एकदा इथं आलं की लास्ट इयर, मागच्या वर्षी म्हणल्या कोणता टेन्स असायला पाहिजे, तर सिंपल पास्ट. आवर प्रॉफिट्स डिक्लाइन नाही, इथं असायला पाहिजे डिक्लाइंड, राईट. म्हणजे पास्ट टेन्स मागच्या वर्षीचा, जी जुनी गोष्ट असते, जी मागच्या वर्षी असेल, 1857 मधली असेल, किती जुनी असू द्या, ती सिंपल पास्ट मध्ये घ्यायची. पण दोन इव्हेंट जर जोडून आल्या, आता समजा काल एक उदाहरण सांगितलं की आय वॉच द फिल्म येस्टरडे, काल ही जुनी गोष्ट झाली, काल गेली म्हणजे मी सिंपल पास्ट घेतला. पण त्याला लागूनच एक गोष्ट मी सांगितली की आय कम्प्लिटेड माय डिनर. इथं सेंटेन्स चुकलं. का चुकलं? कारण दोन्ही सेंटेन्स एकाला लागून एका जी इव्हेंट आहे ती एकमेकाशी कनेक्ट असल्यामुळे एक सिंपल पास्ट मध्ये आणि दुसरा असायला पाहिजे पास्ट परफेक्ट मध्ये. म्हणजे इथं असं म्हणावं लागेल की आय वॉच द मूवी येस्टरडे अँड आय हॅड कम्प्लिटेड माय डिनर. म्हणजे पास्टच्या अगोदरचा पास्ट जर आपल्याला एका सेंटेन्स मध्ये मेन्शन करायचा असेल तर पास्टच्या अगोदरचा पास्ट कशात घ्यायचा, पास्ट परफेक्ट मध्ये, आणि आधीचं सेंटेन्स कशात घ्यायचं, सिंपल पास्ट मध्ये. तर ह्या सेंटेन्स सोपं आहे की ऑल्दो लास्ट इयर म्हणल्या आपल्या लक्षात आलं की हा पास्ट टेन्स आहे, म्हणून आपण इथं आन्सर घेतलं डिक्लाइन. म्हणून आपलं या सेंटेन्सचं आन्सर आहे डी, दिल्ली, राईट. या गोष्टी लक्षात येत तुमच्या. याच्यावरची काही एक्सरसाइज जे इन डिटेल एक्सरसाइज आहे ते मी टेलिग्रामवर पोस्टच करेल. जर त्याच्यावरची डाऊट जर असतील तर माझ्या नंबरवर मला मेसेज करा, मी तुम्हाला इन डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा सांगत जाईल. चला मग पुढचा क्वेश्चन आपण बघूया. आता काय सांगतं की आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं की कोणकोणत्या सेंटेन्सला कसं डील करायचं. पहिल्यांदा सुरू मेजॉरिटी बघायची, कोणता टेन्स मेजॉरिटीमध्ये आहे आणि त्यानुसार त्या टेन्सला, त्या सेंटेन्सला मोल्ड करायचं, राईट. मग इथे सांगितले की आय हॅव बीन वर्किंग इन द ऑर्गनायझेशन फॉर 5 years बट नाव आय वर्क फॉर अ डिफरंट कंपनी. मी काम करत होतो. आता इथे लक्षात द्या, व्यवस्थित लक्षात द्या की मी काय सांगितलं होतं की पास्ट मध्ये एखादी इव्हेंट चालू झाली आणि ती आता सुद्धा कंटिन्यू आहे. म्हणजे मी 2017 पासून बँकेचं प्रिपरेशन करत आहे, म्हणजे आता सुद्धा करत आहे. या सेंटेन्सला मी असं म्हणणार की आय हॅव बीन प्रिपेरिंग फॉर द बँक एक्झाम सिन्स 2017. पण जर आता सध्या चालू आहे 2020, पण जर 2019 पर्यंतच करत होतो तर मी काय म्हणणार, 2017 ते 2019 पर्यंत मी बँकेचं प्रिपरेशन करत होतो. हे पास्ट मध्ये चालू झाली आणि पास्ट मध्येच इथं क्रिया संपली. म्हणजे मला काय म्हणावं लागेल की आय हॅड बीन प्रिपेरिंग फॉर द बँक एक्झामिनेशन अप टू 2019. 2019 पर्यंत पास्ट मध्ये एखादी क्रिया चालू झाली आणि पास्ट मध्ये संपली तर कोणता टेन्स घ्यायचा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, राईट. आता कळालं असेल.
मग इथं तेच सांगतंय की करत होता, आता सध्या करत नाही. इथं सांगितलं की बट नाव आय वर्क, सध्याला मी दुसऱ्या कंपनीमध्ये काम करतो. सध्याला कोणत्या कंपनीत काम करतो? दुसऱ्या. त्याच्या आधी करत होता 5 वर्षासाठी. म्हणून इथं आय हॅव बीइंग नाही तर आय हॅड बीन वर्किंग इन दॅट ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत होतो. काम करत होतो म्हणल्यानंतर कोणता टेन्स? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. राईट. आता लक्षात येत असेल तुमच्या. बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतं की हिंदी फिल्म्स आर सर्टनली पॉप्युलर इन द लास्ट डिकेड. लास्ट डिकेड म्हणजे मागच्या दशकामध्ये. मागच्या दशकामध्ये आला म्हणजे इथं कळालं की आपल्याला सिंपल पास्ट टेन्स आहे. लास्ट डिकेड. बट इन दीज डेज, या दिवसामध्ये रिजनल फिल्म्स हॅव अटेंड मोर पॉप्युलरिटी. या दिवसामध्ये जे रिजनल फिल्म्स आहेत, जे इथले होम प्रोडक्शन आहेत, त्या जे फिल्म्स आहेत ते अटेंड करत आहेत मोर पॉप्युलरिटी. राईट. म्हणजे इथं बघा आर सर्टनली हॅव तर प्रेझेंट टेन्स आहे. लास्ट डिकेड म्हणल्यामुळे हा पास्ट टेन्स झाला. म्हणून इथं आर असायला नाही पाहिजे, तर इथं काय असायला पाहिजे? वेअर. कारण मागच्या दशकामध्ये होत्या असा सेन्स वापरायचा. म्हणून आपला आन्सर काय आहे? हे औरंगाबाद. इथं लक्षात येते. सोपे सोपे आधी काय सेंटेन्स बघू, नंतर हायकडे जाऊ. बघा 24 का सांगते की इच संडे. आता लक्षात ठेवा, इच एव्हरी डे, इच एव्हरी डे, डेली, युजली, हॅबिच्युअली हे शब्द जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करायचा. आता जरी गॅप असला, आता समजा मी म्हणालो की मी डेली क्लासला येतो, आय गो टू द क्लास एव्हरी डे, किंवा तो रोज कामावर जातो, ही गोज टू वर्क, ही गोज टू वर्क एव्हरी डे किंवा डेली. आता ही त्याच्या हॅबिटची सवय झाली. आता इथं सांगितलंय तेच, जर या आता आपण चर्चा काय करत होतो की तो त्याच्या कामावर जातो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. राईट. डेली जातो. पण समजा प्रत्येक संडेला जातो. आता इथं सेन्स असा क्रिएट करायचा नाही की 8 दिवसाचा गॅप आहे, मग डेली कुठे आहे? डेली नसली तरी ती हॅबिच्युअली प्रत्येक संडेला जातो ना. म्हणजे गॅप जरी घेतला तरी ती जी क्रिया आहे ती त्याची हॅबिच्युअली म्हणजे रुटीन आहे. जेव्हा रुटीनचा सेन्स येतो तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यायचा. जेव्हा रुटीनचा सेन्स येतो म्हणजे एखादी गोष्ट कंटिन्युअसली करतो, जरी गॅप असेल तरी ते न चुकता करतो, तेव्हा तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. राईट. मग बघा की इच संडे, प्रत्येक रविवारी. इथं लक्षात आलं की द आईस्क्रीम सेलर वॉज विअरिंग अ नेक टाय अँड हॅट. आता वॉज येईल का? वॉज येणार नाही, तर इथं म्हणावं लागेल वॉज, ING चा सेन्सेस येणार नाही. म्हणून आपल्याला म्हणावं लागेल की इच संडे आईस्क्रीम सेलर विअर्स, कारण हा आईस्क्रीम सेलर आहे, सेलर सिंग्युलर असल्यामुळे व्हर्बला आपल्याला एस किंवा एस लावावं लागेल. म्हणून इथं असायला पाहिजे विअर्स नेक अँड टाय अँड अ हॅट. म्हणून आपला आन्सर आहे बी, बॉम्बे. लक्षात येत आहे का? जर थोडीफार स्पीड जास्त होत असेल तर मला सांगत चला, जेणेकरून मी स्लो करण्याचा प्रयत्न करेल. बघा पुढच्या क्वेश्चनवर आपण जाऊया. आधी याला सॉल्व करत चला. जेव्हा मी पहिली स्लाइड दाखवतो तेव्हा स्क्रीनशॉट घेऊन आपण सॉल्व करण्याचा आधी प्रयत्न करा. त्यानंतर कन्सेप्ट बघा. प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक जे एररची जे पेज येत आहे त्याला प्रत्येक वेळेस स्टॉप करून त्याला आधी सॉल्व करा. ही रिक्वेस्ट सगळ्यांना. बघा पुढचा क्वेश्चन की आय एम टीचिंग इन दिस कॉलेज फॉर 10 years. मी शिकवत आहे 10 वर्षापासून. 10 वर्ष झाले मी शिकवत आहे. परत इथं तेच कन्सेप्ट आली की पास्ट मध्ये चालू झाली आणि अजून सुद्धा चालू आहे. मी 10 वर्षापासून शिकवत आहे. 10 वर्ष झाले, पास्ट मध्ये चालू झाली आणि अजून सुद्धा चालू आहे. म्हणजे इथं काय असायला पाहिजे की आय एम टीचिंग नाही, तर इथं म्हणावं लागेल आय हॅव बीन टीचिंग. राईट. म्हणजे इथं आपला आन्सर आहे हे औरंगाबाद. लक्षात येते. त्यानंतर बिफोर वी हॅड एंटर द रूम दे हॅड टेलिफोन्ड हिम. आता जे कन्सेप्ट सांगितली होती की पास्टच्या अगोदरचा पास्ट परफेक्ट घ्यायचा. आता इथं कोणती गोष्ट मला सांगा, आधी क्रिया कोणती झाली?
जी क्रिया अगोदर होते, जे इव्हेंट अगोदर होतो तो घ्यायचा सिंपल पास्ट मध्ये, आणि जो नंतर होतो तो घ्यायचा सिंपल पास्ट मध्ये, आणि जो अगोदर होतो तो पास्ट परफेक्ट मध्ये. परत एकदा इथं कन्फ्युजन झालं असेल बघा. जो पहिल्यान सुरू होतो, जी इव्हेंट पहिल्यान सुरू असते ती घ्यायची सिंपल पास्ट मध्ये, आणि जी नंतर होते म्हणजे त्याच्या अगोदर होते ती घ्यायची पास्ट परफेक्ट मध्ये. बघा इथं काय सांगितले की बिफोर वी हॅड एंटर्ड द रूम दे हॅड टेलिफोन्ड हिम, म्हणजे रूम मध्ये एंटर करण्याच्या अगोदर त्यांनी कॉल केला. अगोदर कोणती क्रिया झाली? टेलिफोन करण्याची, म्हणजे इथं हॅड नाही येणार, तर फक्त इथं काय येणार? दे टेलिफोन्ड मी. राईट, म्हणजे जी अगोदर झाली ती इथं लिहून दे तुम्ही सिंपल पास्ट मध्ये घ्यायची, आणि दे टेलिफोन्ड हिम, सॉरी इथं परत चुकते, जी नंतर झाली, आफ्टर नंतर झाली ती घ्यायची सिंपल पास्ट मध्ये, आणि जी बिफोर झाली ती घ्यायची पास्ट परफेक्ट मध्ये. ठीक आहे, इथं बघा इथं भरपूर कन्फ्युजन होते. आता एखादं उदाहरण घेऊन सांगतो, परत तेच आपलं उदाहरण घ्या की काल मी मूवी बघितला, त्याच्या अगोदर मी माझं जेवण कंप्लीट केलं. काल मी मूवी बघायला गेलो होतो, त्याच्या अगोदर. काल म्हणल्या एस्टरडे म्हणल्या कोणता टेन्स आला? सिंपल पास्ट. पण अगोदर क्रिया कोणती झाली? जेवण करण्याची, आणि नंतर काय झालं? मूवी बघितला, म्हणजे नंतरची क्रिया मी घेणार सिंपल पास्ट मध्ये. म्हणजे कसं की आय वॉच द मूवी हे सिंपल पास्ट मध्ये, त्याच्या अगोदर कोणती झाली? त्याच्या आधी मी काय केलं? माझं जेवण कंप्लीट केलं. म्हणजे मला इथं म्हणावं लागेल की आय हॅड कम्प्लिटेड माय डिनर. आता हे एक सेंटेन्स तयार झालं की आय वॉच द मूवी बिफोर दॅट आय हॅड कम्प्लिटेड माय डिनर. आता इथं तेच सांगते की रूम मध्ये जाण्याच्या आधी त्यांनी कॉल केला, म्हणजे इथं हॅड नसायला पाहिजे, इथं काय असायला पाहिजे? टेलिफोन्ड हिम. म्हणजे आपला आन्सर आहे सी, चेन्नई. राईट. बघा पुढचा क्वेश्चन तोच परत. आय कॉल्ड पास्ट टेन्स आहे, यस्टरडे असल्यामुळे पास्ट टेन्स एकदम करेक्ट. अँड हॅव चालेल का हो? इथं नाही, कारण हा पास्ट सेंटेन्स येतो, म्हणून इथं हॅवच्या जागी काय असायला पाहिजे? हॅड. राईट, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे सी, चेन्नई. राईट. बाबा पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण की काय आहे. द टीचर सेड टू अस. आता एकदम इझी झाला असेल, त्याच कन्सेप्ट येत आहेत, म्हणजे लवकर आपला सोडत आहे. द टीचर सेड टू अस दॅट वी शुड स्टे ॲट होम इफ इट सेड शुड, इथं सांगितलंय ॲट होम. इफ इट रेन्स, त्यांनी सांगितलंय जर पाऊस पडला. इफ इट याला सुद्धा आपला कशात घ्यावं लागेल? पास्ट मध्ये, म्हणजे इथं असायला पाहिजे इफ इट रेन्ड. राईट, म्हणजे याचा आन्सर आहे डी, दिल्ली. ठीक आहे. त्यानंतर आय हॅड होप्ड दॅट आय वुड सी यू द अदर डे बट अनफॉर्च्युनेटली आय फेल इल. होप केलंय, आय हॅड म्हणजे पास्ट, वुड आला म्हणजे हा सुद्धा पास्ट. इथं फेल असायला पाहिजे का? फेलचा पास्ट टेन्स, म्हणजे इथं असायला पाहिजे फेल्ट इल. म्हणजे आपला आन्सर आहे सी, चेन्नई. नॉट डी, दिल्ली. आन्सर आहे सी, चेन्नई. बघ आता काय सांगतं की नेचर हॅज डिनाइड. बघा चला व्यवस्थित, नेचर हॅज डिनाइड याच्यावरून तर आपल्याला कळत नाही. द पॉवर ऑफ क्लोजिंग आवर आईज विच शी गेव इन रिस्पेक्ट ऑफ आवर आईज. नेचर हॅज, गेव नाही, इथं काय असायला पाहिजे? दिलंय, म्हणजे ती पॉवर आता आहे आपल्याजवळ. शी गिव्ज, नेचरने दिलेल्या गोष्टी सध्या सुद्धा आपल्याजवळच आहेत, म्हणजे हे कशात आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. राईट, लक्षात येते, म्हणजे आपला आन्सर आहे सी, चेन्नई. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता हे आपण एरर्स बघितले याच्यावरच्या, आता आपण याच्यावरच्या सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट बघू. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट हा 5 मार्काला टॉपिक आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. हे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल. त्यासोबत आत्ताचे न्यू पॅटर्न आहेत त्याच्याबद्दल अपडेटेड पॅटर्न सुद्धा सांगत जाईल. आता टेन्सवर बेस असलेले काही सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट बघा. काय सांगतं की सिन्सिअर तेच असतं. एकदा आपल्या लक्षात आलं की फाउंडेशन काय, त्याचं बेसिक काय, की ते काही असो, मग सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असो, फेलियर्स असो का क्लोज स्टेज असो, येणारच, कारण आपलं फाउंडेशन कळालं. इथं सांगितलंय की सिन्सिअर वर्कर डू नॉट रेस्ट. आता बोल्ड कशाला केले? की दे हॅव रिच्ड परफेक्शन इन देअर वर्क. इथं बघा सिन्सिअर वर्कर्स डू कोणता टेन्स झाला? पास्ट टेन्स.
डू नॉट रेस्ट टिल दे हॅव रिच्ड. आता हे टेन्स नुसार बरोबर आहे, पण शब्दानुसार इथे चुकलं. रिच्ड म्हणता येत नाही, तर इथं म्हणावं लागेल दे हॅव अचिव्ड देअर परफेक्शन, म्हणजे त्यांनी परफेक्शन मिळवलं असं म्हणावं लागेल. राईट, म्हणजे आपला आन्सर आहे बी, बॉम्बे. ठीक आहे. त्यानंतर आय हॅव रिटर्न लायब्ररी यस्टरडे. यस्टरडे आला म्हणजे कोणता टेन्स आला? यस्टरडे, आता इथं पाठच झालं पाहिजे. यस्टरडे आला म्हणजे कोणता? सिंपल पास्ट टेन्स. मग बघा, हॅड रिटर्न येणार नाही, कारण पास्टच्या आधीचा पास्ट लिंक करावा लागेल. आता इथं लिंक तर नाही. दे हॅड परत हॅड नाही. नो इम्प्रुव्हमेंट तर असणार नाही, कारण हा प्रेझेंट टेन्स प्रेझेंट परफेक्ट मध्ये जातोय. तर यस्टरडे आला म्हणजे सिंपल पास्ट, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे रिटर्न. राईट. इथं आय होप तुम्हाला कळत आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या, तेच तेच लॉजिक. परत बघा, परत काय सांगता हा क्वेश्चन की राणी हॅज कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन इन अ फॉर्म रेप्युटेड इन युनिव्हर्सिटी लास्ट इयर. लास्ट इयर हा शब्द इथं शेवटी त्या सेंटेन्सचा सेन्स बघत चला. काय सांगायचं त्याला, म्हणायचं काय? मागच्या वर्षी असं म्हणलं, मागच्या वर्षी म्हणलं की कोणता टेन्स? सिंपल पास्ट टेन्स. वॉज कम्प्लिटेड नाही, कारण वॉज कम्प्लिटेड कधी असतो? पॅसिव्ह वॉइस मध्ये. नो इम्प्रुव्हमेंट तर असणार नाही, कारण इथं प्रेझेंट टेन्स दिला. हॅड बीन कम्प्लिटेड असं तर होऊ शकत नाही, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ए, औरंगाबाद. राईट. मग बघा, आता त्याच पद्धतीने हा सेंटेन्स सोडून बघू आपण की आय टूक माय मदर सम ग्रेप्स वेन शी वॉज इन हॉस्पिटल. आय टूक माय मदर सम ग्रेप्स, असं सेन्स चुकतंय इथं, सिंटॅक्स चुकला, म्हणजे सेंटेन्सचं फॉर्मेशन चुकलं. आलं असतं, पण हा सेंटेन्स चुकला. बघा, आता समजा आय टूक माय मदर सम ग्रेप्स, आता येणार नाही. आय ब्राउड माय मदर सम ग्रेप्स असं होणार नाही. आय टूक सम ग्रेप्स फॉर माय मदर. टूक आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, हा वॉज आला पास्ट आहे, म्हणून इथं सुद्धा पास्ट असायला पाहिजे. बाकी ऑप्शन मे बी करेक्ट असले असते जर त्याचा सिंटॅक्स म्हणजे त्याचं फॉर्मेशन स्ट्रक्चर जर बरोबर असलं ते सुद्धा सेंटेन्स बरोबर असले असते. राईट. मग बघा, पुढच्या स्लाइड होता या. पुढे काय सांगतं की ही इज वॉन्टिंग इन अ लिटल कॉमन सेन्स. वॉन्टिंग, वॉन्टिंग हे तर वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं हे चुकलंय. काहीतरी कमतरता आहे. कशाची? कॉमन सेन्सची. तर लॅक्स हे तर वाचल्या वाचल्या, हे तर लहानपणापासून आपण वाचत आलोय, त्यात आहेच. राईट. बाबा, पुढे सांगतं की द चिकन्स इन इज फार्म आर फॅटेड. फॅटेड आर असेल, ॲम असेल, इज असेल, यांच्यासोबत वर्बचा चौथा फॉर्म येतो. कधी? ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. जर पॅसिव्ह वॉइस आला तर वर्बचा तिसरा फॉर्म येतो. ऍक्टिव्ह पॅसिव्ह तर तुम्हाला माहित असेल, नसेल तर आपण त्याला शिकूच्या समोर. की बघा, इथं काय सांगितलं की आर ॲम इज असेल तर वर्बचा कितवा फॉर्म वापरायचा? चौथा फॉर्म. म्हणून इथं काय असायला पाहिजे की आर फॅटनिंग. हा चुकला, कारण हा दिलेला आहे. नो इम्प्रुव्हमेंट चुकला, म्हणजे आपला आन्सर आहे आर फॅटनिंग. आता इथं बघा, नेक्स्ट क्वेश्चन. वेन द पार्टी एंडेड. एंडेड हा याला बोल्ड केलेला आहे. द बँड पॅक अप इट्स इक्विपमेंट अँड लेफ्ट, याला बोल्ड केले, सॉरी याला नाही, बँड पॅकला केले. तर एंडेड आहे, एंडेड पास्ट टेन्स आहे. परत पॅरलल कन्स्ट्रक्शन करावं लागेल की वेन द पार्टी एंडेड, पास्ट एंडेड आहे, तर इथं पॅक नाही, तर इथं काय असायला पाहिजे? पॅक्ट. राईट. कारण हे पॅरलली बॅलन्स करावं लागेल ना आपल्याला. एंडेड पास्ट आणि हा सुद्धा पास्ट, म्हणजे आन्सर असायला पाहिजे सी, चेन्नई. बघा, 38. आय ब्रश्ड माय टीथ एव्हरी डे ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग. मी रोज माझे दात ब्रश करतो. रोज आला, डेली आला, एव्हरी डे आला, युजली आला, हॅबिच्युअली आला. जेव्हा जेव्हा हे शब्द येतात तेव्हा तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करायचा. सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करायचा. म्हणजे इथं आय ब्रश माय टीथ एव्हरी डे, बघूया, ब्रशेस तर येणार नाही कारण आय आहे, हा सिंग्युलर आहे. आणि सिंग्युलर, आता बघा, ही सोबत येऊ शकतो शी, आणि इट सोबत वर्बला यस किंवा यस लागेल, कारण हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतात तेव्हा वर्बला यस किंवा यस लागतो, आयला लागत नाही, जरी तो सिंग्युलर असला तरी, कारण तो कोण आहे? फर्स्ट पर्सन. म्हणजे
आय ब्रशेस तर होणार नाही, हा तर चुकला. आय ब्रशला बघू आपण. आय ब्रश माय टूथ. टूथ एव्हरी डे, टूथ नाही, काय म्हणावं लागेल, आय ब्रश माय टीथ एव्हरी डे ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग. म्हणजे आपला आन्सर आहे बी, बॉम्बे. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. जर याच्यावरचा बेसिक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.